नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता इकडे डिनरवरून अंशुमन आणि सुस्मिता दोघीही आता राजवाड्यांच्या घरामध्ये येतात. सुस्मिता फारच खुश झालेली असते. सुस्मिता म्हणते की वा अंश, आज तर तू मला खूप खुश केलंयस आणि तुम्ही मला डायरेक्टली डिनरला घेऊन गेला आणि तेही स्पेशल डिनर. तर सुस्मिता खुश होताच आता पाठीमागून मल्लिका तिथे येते. अंशुमन सुस्मिता दोघांनी हातात हात घातलेले असतात. तर मल्लिका म्हणते वाव, अरे डार्लिंग, काय आज फारच खुश दिसते स्वारी. आणि काय रे अंशुमन? तर आता सुस्मिता म्हणते की मॉम इन लॉ, आम्ही डिनरला गेलो होतो. तर आता हसतच मल्लिका म्हणते काय, अरे वा. तर सुस्मिता म्हणते की मॉम इन लॉ, तुम्हीसुद्धा यायला हवं होतं. तर तेवढ्यात आता स्वानंदी तिथे येते आणि स्वानंदी त्यांच्याकडे बघत म्हणते की काय, कुठे गेला होतात? तर लगेच आता सुस्मिता आणि अंश डचकतो. अंशुमन म्हणतो की आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. तर तेवढ्यात आता इकडे मल्लिका म्हणते की स्वानंदी, आता आम्ही कुठे जातो, काय करतो ते सुद्धा तुला विचारून जायचं आहे का? तर लगेच आता अंशुमन म्हणतो की चल सुश, आणि मी ना फार थकलो आहे. आणि दोघेही आतमध्ये निघून जातात. तर मल्लिका म्हणते मीही जाते. आणि मल्लिका जाऊ लागताच इकडे आता स्वानंदी मल्लिकाला थांबवते आणि म्हणते की थांबा. तर आता मल्लिका म्हणते काय झालं? तर आता स्वानंदी म्हणते की आज दिवसभर तुम्ही कुठे होता? तर हसतच मल्लिका म्हणते आज मी ना फार खुश आहे आणि आमच्या मैत्रिणीची ना एक किटी पार्टी होती. पण तेवढ्यात मल्लिका थांबवत म्हणते की पण हे सगळं तू का विचारतेस? आता मी बाहेर जायचं म्हणजे तुला विचारून जायचं का? तर आता स्वानंदी म्हणते नाही नाही, तुम्ही गेल्यानंतर ना, तुम्ही नेमके आजच गेले आणि इकडे खूप काही घडून गेलं. मल्लिका म्हणते म्हणजे काय घडलंय? तर आता स्वानंदी म्हणते की आजीला कोणीतरी किडनॅप केलं होतं आणि 25 लाख रुपये देऊन मी त्यांना सोडवलंय. तर ती ऐकताच नाटक करत मल्लिका तोंडाला हात लावते, डोक्याला हात लावत मल्लिका म्हणते बापरे आई ठीक आहे ना? तर लगेच आता स्वानंदी म्हणते की हो हो, त्या ठीक आहे. कोणीतरी किडनॅपरने त्यांना 25 लाख देऊन 25 लाखासाठी किडनॅप केलं होतं. तर आता मल्लिका म्हणते अरे बापरे, या किडनॅपरचा ना काही भरोसाच राहिला नाही. आज कोणीही उठून सुटून किडनॅपिंग करतंय. आणि मल्लिका म्हणते की आई कशा आहेत? तर स्वानंदी म्हणते की आता त्या बऱ्या आहेत. त्यांना ना कोणीतरी गुंगीचं औषध दिलं होतं, पण आता त्यांची तब्येत हळूहळू सुधरत चालली. आणि मल्लिका म्हणते की स्वानंदी तू आजीकडे लक्ष दे. तर आता स्वानंदी म्हणते की मी आणि राजवाडे जोपर्यंत आहे तोपर्यंत या घराला ना, आजीला आम्ही कोणताही धक्का लागू देणार नाही. बाकीच्या माणसांचं मला माहिती नाही. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की एवढ्यावरती विषय थांबणार नाही आहे. ते किडनॅपर कोण होते, त्यांनी हे सगळं का केलं, कशासाठी केलं, कोणी करायला भाग पाडलं, हे सगळं आम्ही शोधून काढणार आहोत. तर आता मल्लिकाला धक्का बसतो. आणि इकडे आता स्वानंदी म्हणते की ए काकू, यामधलं तुम्हाला काही माहिती आहे का? तर भानावर येत मल्लिका म्हणते की म्हणजे या बाबतीतसुद्धा आता तुला माझ्यावर संशय आहे का? तर स्वानंदी म्हणते हो. आता ते ऐकून मल्लिकाला धक्का बसतो. आणि स्वानंदी म्हणते की मला नुसता संशय नाही, तर या सगळ्यांमध्ये तुमचा हात आहे अशी मला खात्री आहे. तर मल्लिका स्वानंदीकडे बघते आणि स्वानंदी म्हणते की फक्त माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण तो सुद्धा मी लवकर मिळवेल आणि तुमचा हा चेहरा मी ना सगळ्यांच्या समोर आणून दाखवीन. आणि स्वानंदी म्हणते की तोही पुरावा मी तुम्हाला लवकर राजवाड्यांना दाखवीन, फक्त तुमच्याकडे आता लिमिटेड वेळ आहे आणि तेव्हा तुम्ही तुमची काळजी घ्या. स्वानंदीचं ते बोलणे ऐकून आता मल्लिकाला धक्का बसतो. आणि इकडे आता सुस्मिता अंशुमनला म्हणते की आपण डिनरला गेलो होतो, हे मी ताईला सांगायला हवं. तेव्हा आता अंशुमन म्हणतो काही गरज नाही. सुस्मिता म्हणते काही गरज कसे नाही, आणि मी तुमच्यासोबत डिनरला गेले होते त्यामुळे ताई देखील खुश होईल. तर आता तेवढ्यात अंशुमन म्हणतो सांगितलं ना काही गरज नाही. आणि तेवढ्यात मल्लिका तिथे येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं? आणि मल्लिका म्हणते की अगं तू व्यवस्थित फ्रेश झाली नाही आहे ना, जा बरं अगोदर फ्रेश होऊन ये, मी ना या अंशुमनकडे बघतेच. आणि सुस्मिता तिथून जाताच इकडे मल्लिका अंशुमनला म्हणते की अंशू, स्वानंदीला आपल्यावरती संशय आला आहे. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की आपला स्वानंदीला संशय आला तेव्हा हे सगळे धंदे बंद कर अंशुमन, आणि पुन्हा त्या माणसासोबत अजिबात फिरकायचं नाही. आणि इकडे आता स्वानंदी दुसऱ्या दिवशी तिचा आवरून गणपती बाप्पाजवळ येऊन हात जोडते आणि म्हणते की आजीला ज्या कोणी किडनॅप केलं होतं ते सत्य लवकरात लवकर बाहेर येऊ दे बाप्पा. आणि इकडे आता समर
आनंदला फोन करून सांगतो की अजूनही माझा विश्वास बसत नाही आहे आनंद, मला स्वप्नात देखील कोणी वाटलं नव्हतं की कुणीतरी पैशासाठी आजीला किडनॅप करील म्हणून. आणि समर म्हणतो की आता मला कळलंय माझ्या कुटुंबाच्या सेफ्टीसाठी मी विचार करायला हवा होता आणि आता ना मी माझ्या कुटुंबाची सेफ्टी घेणार म्हणजे घेणार. आणि समर म्हणतो की जेव्हा जेव्हा आजी बाहेर जाईल तेव्हा तिच्याबरोबर एक सिक्युरिटी गार्ड नक्की असणार. आता इकडे दुसऱ्या दिवशी स्वानंदी आजी ज्या मंदिरात गेली होती त्या मंदिरात येते आणि स्वानंदी आता तेथील गुरुजींना म्हणते की गुरुजी, आजींचा फोटो आता तिच्या मोबाईलमधून स्वानंदी गुरुजींना दाखवते आणि म्हणते की या आजीबाई काल आल्या होत्या ना दर्शनाला. गुरुजी तो फोटो बघताच म्हणतात की नाही नाही, काल मी मंदिरात आलो नव्हतो, दुसरे गुरुजी होते. स्वानंदी म्हणते बापरे, आता ते दुसरे गुरुजी कुठे भेटतील. आणि आता स्वानंदी तेथील प्रत्येक दुकानदाराला आजीचा मोबाईलमधील फोटो दाखवते आणि या आल्या होत्या का, तुम्ही यांना बघितलं होतं का असं विचारत असते. आता दुकानदार स्वानंदीला नकार देत असतात. आणि आता तो फोटो दाखवत असताना तेवढ्या स्वानंदीचे लक्ष त्या अंशुमनच्या त्या जे काही गुंड अंशुमनला धरायला घरी आले होते त्या गुंडांकडे जाते, कारण ते गुंड आता तिथेच चर्चा करत उभे असतात. आणि स्वानंदी त्यांना बघते आणि लगेच ओळखते. आणि इकडे आता ते दोन गुंड तेवढ्यात आता तेथून पुढे त्यांच्या बाईककडे जातात, तर स्वानंदी त्यांचा पाठलाग करते आणि ते त्यांच्या बाईकवर जाऊ लागतात. स्वानंदी एका ॲटो रिक्षात बसून आता त्या गुंडांचा पाठलाग करू लागते. आणि इकडे मल्लिका समरकडे येत म्हणते की आजीवरती असा प्रसंग येईल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. समर, अरे आजींचं वय काय. तर आता समर म्हणतो स्वानंदी मॅडम जर नसत्या तर मी काय केलं असतं काय माहिती, मी ना अगदी सैरभैर झालो होतो. आणि मल्लिका म्हणते की नेमकं काल मला एक किटी पार्टीमध्ये जायचं होतं, तर मला हे माहीत असतं तर मी नसते गेले ना. आणि समर तू तरी मला एक फोन करायचा ना, सगळी पार्टी सोडून मी आले असते. समर म्हणतो स्वानंदी मॅडम होत्या म्हणून हे सगळं जमलं. तर मल्लिका म्हणते स्वानंदी ना आहेच आपली तशी. आणि मल्लिका आता समरला भीती दाखवत म्हणते की आजीच्या बाबतीत झालं म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. आणि आदिरा, अर्पिता आणि स्वानंदी तर राजवाडेची बायको आहे, तर तिच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकतं. आणि समर म्हणतो की काळजी करू नकोस, मला सिरियसनेस कळालंय काकू आणि मी ना आता सिक्युरिटी गार्ड पण बोलावलेत. आणि मल्लिका म्हणते की पुढे काय ठरवलं. तर समर म्हणतो सध्या तरी आईच्या तब्येतीकडेच फोकस आहे आमचा. तेव्हा आता लगेच मल्लिका म्हणते की आईकडे लक्षच द्यायला हवं आणि ते काम फक्त स्वानंदीच करू शकते. आणि मल्लिका म्हणते की पण स्वानंदी कुठे गेली. तर समर म्हणतो काहीतरी काम असेल म्हणून गेल्या असतील, येतीलच त्या. आणि इकडे आता तेवढ्या समरला फोन येतो आणि बोलायला समर बाहेर जाताच इकडे मल्लिका विचार करते की हे प्रकरण इथेच थांबायला हवं आणि स्वानंदी जास्त खोलवर जायला नको. आणि मला ना स्वानंदीची आता भीती वाटायला लागली. आणि माणसाच्या मनात काय चाललं हे तिला लगेच दिसतं, तेव्हा हे लवकरच थांबायला हवं असा विचार मल्लिका करते. आणि इकडे आता बाईकवरून भरधाव वेगाने ते गुंड आता रस्त्यावरून जात असतात आणि पटकन युटर्न मारतात. तर आता स्वानंदी म्हणते की अहो मला वाटतं इथे कुठे गेलेत, आत्ता होते आणि शेजारच्या गल्लीकडे गेलेत वाटतं, युटर्न मारा. तर रिक्षा पुन्हा वळते. आणि तेवढ्यात आता ते गुंड पुन्हा स्वानंदीला दिसतात आणि पटकन स्वानंदी त्यांचा पाठलाग करते. तर ते गुंड आता एका रिक्षा ड्रायव्हरकडून पैसे घेऊन जाऊ लागतात. स्वानंदी त्यांना थांबवते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही त्या दिवशी आमच्या घरी आला होतात अंशुमन राजवाडे आणि तुमचा त्यांच्यासोबत काय व्यवहार आहे. तर लगेच आता स्वानंदी म्हणते की ते माझे दीर आहेत. तर तो गुंड म्हणतो मग तुम्ही त्यांनाच विचारा ना. स्वानंदी म्हणते की त्यांच्याकडून जर कळलं असतं तर मी तुमच्या इथपर्यंत पाठलाग करत का आले असते. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की आमच्या घरी आजींची तब्येत खूप नाजूक आहे आणि म्हणून मला तुम्ही प्लीज सांगा. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की आम्ही ना तुम्हाला मदत करण्याच्या नादात स्वतःच अडकू. तर स्वानंदी म्हणते नाही नाही, मी तुम्हाला खात्री देते तुम्हाला काहीच नाही होणार. आणि लगेच आता तो गुंड लगेच स्वानंदीला म्हणतो की अंशुमन राजवाडेने आमच्या शेठकडे आता जुगार खेळण्यासाठी पैसे उसने घेतले होते आणि ते वसूल करायला आम्ही आलो होतो. तर स्वानंदी विचार करते की म्हणजे त्यांनी तुमचे पैसे कधी दिले. तर तो गुंड म्हणतो की कालच दिले. आणि स्वानंदी म्हणते की म्हणजे अंशुमनने हेच पैसे आजीला किडनॅप करून आमच्याकडून उकळवले आणि यांना दिले वाटतं. तर आता स्वानंदी म्हणते की दादा तुम्ही प्लीज हे बोलणं राजवाडेंसमोर बोलाल का, तुम्हाला काही होणार नाही मी खात्री देते. आणि इकडे आता अंशुमन, सुस्मिता आणि मल्लिका तिघेही आता समोर आजीसमोर येतात. आणि त्याच वेळेस आता मल्लिका हात जोडत म्हणते की आई कशी आहे तब्येत आता, आणि देवाचे खरोखर आभार. तर आता आजी म्हणते की मला काही नाही झालं, मी अगदी ठणठणीत आहे. आणि नंदू कुठे आहे, मला ना आता नंदू जेव्हा दिसेल ना तेव्हा शांत वाटेल. आणि तेवढ्यात आता स्वानंदी दरवाजातून येत म्हणते की आजी मी आली. आणि लगेच आता मल्लिका, अंशुमन सगळेजण आता स्वानंदीकडे बघतात. आणि लगेच आता स्वानंदी
स्वानंदी ही त्याच 2 गुंडांना घेऊन आलेली असते की ज्यांना अंशुमनने 25 लाख रुपये दिलेले असतात आणि मल्लिका अंशुमन त्या गुंडांना बघता जाता दोघांनाही मोठा धक्का बसतो आणि तडक त्या 2 गुंडांना घेऊन स्वानंदी आता समोर येते आणि लगेच आता समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम तुम्ही सकाळी कुठे गेला होतात आणि ही 2 कोण माणसे आहेत? तर आता लगेच स्वानंदी म्हणते की मी आजीच्या किडनॅपिंग संबंधित तपास काढायला गेली होती. आता मल्लिका अंशुमनची बोबडी वळाती आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की मी काहीही बोलण्या अगोदर ही माणसे राजवाडे तुमच्याबरोबर बोलतील आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की तुम्हाला जे बोलायचं ना ते राजवाड्यांना सांगा आणि लगेच तो गुंड म्हणतो की राजवाडे साहेब तुमच्या भावाने आमच्या सेट करून आता रेस म्हणजे जुगार खेळण्यासाठी पैसे घेतले होते आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की नाही दादा ते खोटं बोलतायत आणि लगेच आता समर अंशुमनला थांबवतो आणि म्हणतो की थांब अंशुमन आणि लगेच आता त्या गुंडांना म्हणतो की तुम्ही बोला आणि लगेच आता तो गुंड म्हणतो की साहेब आणि लगेच तो गुंड म्हणतो की साहेब काल त्याने सगळा हिशोब क्लिअर करून टाकला. समर म्हणतो त्याने तुमचे सगळे पैसे दिले. तर ते गुंड म्हणतात की कालच त्याने सगळा हिशोब चुकता केला आणि हेच सांगायला आम्हाला मॅडमने इथे बोलावलं होतं. आता आम्ही निघतो. तर स्वानंदी म्हणते थँक्यू आणि लगेच आता समर म्हणतो की अंशुमन अरे जुगार आहे आणि तू जुगार खेळतोस? तर अंशुमन म्हणतो सॉरी दादा माझं चुकलं आणि लगेच समर म्हणतो दरवेळेस तू असे उद्योग का करतोस अंशुमन? समर म्हणतो की आत्ता आजी आजारी आहे आणि मला तिच्या तब्येतीवर फोकस करायचं, तेव्हा आपण ही गोष्ट ना या विषयावर नंतर बोलूयात. समर म्हणतो की म्हणजे आम्ही सगळ्यांनी कष्ट करून पैसे मिळवायचे आणि तू जुगारात असं उडवायचं? आणि लगेच आता समर म्हणतो की यावरून तुझ्याकडे किती पैसे असायला हवेत आणि तुझ्याकडे पैसे ठेवायचे की नाही ठेवायचे याचा मला विचार करावा लागेल. तर अंशुमनला धक्का बसतो आणि स्वानंदीचे आभार मानत समर म्हणतो की थँक्यू स्वानंदी मॅडम, ही गोष्ट तुम्ही माझ्या नजरेत आणून दिली. आणि लगेच आता समर आजीला म्हणतो की चल आजी. तर लगेच स्वानंदी पुन्हा समरला थांबवत म्हणते की राजवाडे थांबा, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. तर समर थबकतो. स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला सांगितलं ना आजीच्या किडनॅपिंगच्या मागे मी सत्य शोधायला गेले होते आणि अंशुमन रेसमध्ये पैसे लावतो आणि तो रेस हारला, हा त्याचा पूर्ण माझा हेतू नव्हता. आणि समर म्हणतो मला कळलं नाही अंशुमन आणि आजीच्या किडनॅपिंगचा काय संबंध? आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की काहीही संबंध नाहीये, वहिनी ना काहीही बोलते. तर हात कर. समर म्हणतो की तू थांब रे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की अंशुमनने त्या माणसांकडून थोडे नाही तर कैक लाख रुपये घेतले होते. तर समरला धक्का बसतो आणि आता मात्र समरची ट्यूबलाईट पेटलेली असते आणि कैक लाख रुपये घेतले याचा अर्थ सरळ आजीच्या किडनॅपिंग सोबत येतो हे सत्य आता समोर येते. आणि स्वानंदी म्हणते की अंशुमनला कैक लाखांचं देणं होतं, तर म्हणूनच लगेच आता अंशुमन म्हणतो की काय मग मी आजीला किडनॅप करील की काय? तर लगेच आता स्वानंदी म्हणते की म्हणजे कैक लाखाची तुला देणी होती आणि तू हे पैसे आणले कुठून? अंशुमन म्हणतो की वहिनी तुला असं म्हणायचं का आजीला मी किडनॅप केलं? तर स्वानंदी म्हणते हो, आणि फक्त तूच नाही तर काकूनीच मिळून तुम्ही दोघांनी आजीला किडनॅप केलं. आणि ते सत्य ऐकताच बसलेला असतो समरला तो सगळ्यात मोठा धक्का आणि इकडे अंशुमन मल्लिकाच्या काळजाचा चुकलेला असतो तो ठोका. स्वानंदीने पुराव्यासकट समरला आता अंशुमन मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणून आजीचा खरा किडनॅपिंग समोर आणलेला असतो. कशी वाटली स्वानंदी? आणि मित्रांनो आता समर मल्लिका अंशुमनला कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.